तारा फॅमिली, तुमची जर बर्थ डेट 1/10/19 आणि 28 जर असेल तर तुमचा मुलांक हा 1 येतो. तर हा मुलांक कुठल्या ग्रहाशी निगडीत आहे, तुमचा लकी नंबर, लकी कलर, लकी वार या बाबतीत डिटेल्स मी शॉर्ट व्हिडिओमध्ये बनवलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात. अदरवाईज चॅनलवर जाऊन देखील तुम्ही तो व्हिडिओ बघू शकतात. तर आपण वेळ न घालवता मुलांक 1 यांचा पुढील 3 महिने कसे जाणार आहेत ते आपण बघणार आहोत. ते पण इन डिटेल्स बघणार आहोत. जसं की पहिलं मी बघणार आहे आर्थिक, त्यानंतर बघणार आहे आरोग्य आणि मग रिलेशनशिप. ओके, तर सर्वात पहिलं आर्थिक, त्यानंतर आरोग्य आणि लास्ट रिलेशनशिप. ओके, सो सर्वात पहिलं आपण कार्ड बघणार आहोत. फायनान्शियलमध्ये तुमचं आहे ना खूप प्रगती आहे. मेन म्हणजे सेविंग करणार आहात, पण विचारपूर्वक पावलं उचलायची आहेत. आता तनयाने सांगितलं इथे सेविंग आहे, तो उठसूट कुठेही सेविंग नाही करायची. विचारपूर्ण करून व्यवस्थित जर सेविंग केलं तरच तुम्हाला त्याचे फायदे बघायला मिळणार आहे. काही लोक आहे ना जॉब सोडून बिझनेसकडे टर्न होणार आहेत येत्या 3 महिन्यामध्ये. आणि काही लोक म्हणजे जरा चेंजेस दिसत आहेत, चेंज होणार आहे लाईफमध्ये, काहीतरी टर्निंग पॉईंट येणार आहे म्हणजे फायनान्शियलमध्ये. आणि तुम्ही जे बिझनेस करतात ते थोडंसं जॉबकडे वळण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर थोडंसं किंवा सिंगल व्यवसाय करतात तर पार्टनरशिपमध्ये करताना मला दिसत आहे. तर समथिंग चेंज, काहीतरी चेंजचं पार्टनरशिप सोडून सिंगल करणार असाल तर जे काही करताय त्याच्या थोडंसं विरुद्ध किंवा वेगळं असं दिशेला तुम्ही वळताना मला दिसत आहे. पण फायनान्शियल स्टॅबिलिटी तुम्हाला आफ्टर 3 मंथमध्ये हळूवार का होईना येणार आहे. आरोग्य तुमचं कसं राहणार आहे, थोडंसं हेल्थकडे लक्ष द्यायचं. स्किन ॲलर्जी होताना मला दिसते. म्हणजे कमरेच्या भागाकडे किंवा त्याच्या खालच्या पोर्शन्समध्ये तुम्हाला साईड इफेक्ट किंवा काही त्रास होताना मला दिसत आहे. तर थोडीशी काळजी घ्यायची आहे. हेअरफॉल, डिप्रेशन अशी काही गोष्टी तुम्हाला फेस करावे लागणार आहेत आरोग्याच्या बाबतीत. तर थोडीशी काळजी घ्यायची आहे. घरातल्या घरात उपाय न करता तुम्हाला डॉक्टरचा सल्ला घ्यायचा आहे. ओके, रिलेशनशिपमध्ये ना तुम्ही थोडंसं मूव ऑन होणार आहात. काही गोष्टी स्वतःकडे फोकस करणार, सेल्फ इम्प्रूव्हमेंट फार करण्याचा प्रयत्न करणार आहात. लगेच कोणावर विश्वास न ठेवता पूर्ण निर्णय विचारपूर्वक करून पावलं उचलायची आहेत. निराशा हातात येण्याची शक्यता आहे, त्यामुळे डिसिजन पॉवर तुमची चुकताना मला दिसते. त्यामुळे ती डिसिजन जी काही तुम्ही घेणार आहात ती विचारपूर्वक घ्या. चारी बाजूने विचार करून पावलं उचला. ओके, सो रिलेशनशिप कुठल्याही पद्धती तुम्ही सिच्युएशनमध्ये सा मॅरिड, अनमॅरिड, एनी सिच्युएशन. ओके, थर्ड पार्टी सिच्युएशनमध्ये असाल तर कुठलाही निर्णय हा शब्द उचला. तर तुम्ही जी काही डिसिजन घेणार आहात लाईफला घेऊन, रिलेशनशिपला घेऊन, सो तो निर्णय तुमचा चुकवू शकतो. त्यामुळे परिपूर्ण विचार करून पावलं उचलायची आहेत. ओके, सो थँक्यू सो मच. बाय बाय. लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये तुम्हाला जे काही तुमचं मत असेल तुम्ही मांडू शकता. ओके, थँक्यू.